एका रांगोळीचं निमित्त आणि अहिल्यानगरमध्ये वातावरण पेटलं। आता नगरमधल्याच कोटला गावात नेमकं काय घडलं, पोलिसांना लाठीचार्ज का करावा लागला, समजून घेणार आहोत या व्हिडिओतून। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। नमस्कार, मी कोमल, सकाळमध्ये आपलं स्वागत। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। अहिल्यानगरमधल्या कोटला गावात पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केल्याची घटना समोर आली। या घटनेचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झालाय आणि त्यानंतर संतप्त प्रतिक्रिया येत आहेत। पण हे प्रकरण नेमकं काय, तर मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या प्रकरणी मुस्लिम समाज बांधव कोटला गावात आंदोलन करत होते। यावेळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला असं कळतंय, कारण पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतल्याची सुद्धा माहिती आहे। आता कोटला गावात नेमकं वातावरण का तापलंय, तर मुस्लिम धर्मगुरूचं नाव रस्त्यावर लिहिल्यामुळे किंवा तशी रांगोळी काढल्यामुळे मुस्लिम समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या। अज्ञात व्यक्तीच्या या कृत्यामुळे खरं तर नगरमधल्या लोकांच्या भावना दुखावल्या। पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका संशयित आरोपीला या प्रकरणात ताब्यात सुद्धा घेतलंय। पण अहिल्यानगरमध्ये मुस्लिम धर्मीयांच्या भावना दुखावल्या प्रकरणी मुस्लिम समाज बांधवांकडून रस्ता रोको आंदोलन करण्यात येत होतं। अहिल्यानगर संभाजीनगर महामार्गावर हा रस्ता रोको आंदोलन सुरू होतं आणि आंदोलकांनी अहिल्यानगरमध्ये रस्ता रोको केला। खरं तर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती आणि ती वाहतूक कोंडी सुटावी म्हणून खरं तर पोलिसांकडून जमाव पांगवण्याचा प्रयत्न केला जात होता। पण यावेळी जमावाकडून पोलिसांना कुठलंही सहकार्य मिळत नसल्यानं वेळ प्रसंगी पोलिसांनी लाठीचार्ज करून जमाव पांगवल्याची माहिती मिळते। सध्या अहिल्यानगरमध्ये वातावरण हे तणावपूर्ण असलं तरी पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तिथे तैनात करण्यात आलाय। वरिष्ठ अधिकारी, पोलीस खात्यातले वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचलेत आणि तिथली आता सगळी परिस्थिती ही नियंत्रणात आणलेली आहे। पण अहिल्यानगरमध्ये नेमकं असं काय घडलं, तर अहिल्यानगर शहरातल्या माळीवाडा भागात असणाऱ्या 12 तोटी कारंजासमोर काही समाजकंटकांनी मुस्लिम धर्मगुरूचं नाव, आधी सांगितल्याप्रमाणे त्यांचं नाव जमिनीवर लिहिलं होतं किंवा रांगोळी काढून त्याची विटंबना केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता। आणि या घटनेनंतरच कोटला गाव असेल आणि नगर शहर असेल, इथलं सगळं वातावरण खरं तर हे तणावाचं तयार झालं। नगरच्या कोतवाली पोलीस स्टेशन समोर शेकडो मुस्लिम बांधव जमा झाले। या घटनेनंतर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर होतं। शांतता राखा, कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन सुद्धा पोलिसांकडून करण्यात आलं। शिवाय हे कृत्य करणाऱ्या एका संशयिताला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं। आज सकाळी काय घडलं, तर आज सकाळी अहिल्यानगरमध्ये संतप्त मुस्लिम समाज बांधव हे आक्रमक झाले आणि थेट रस्त्यावर उतरले। त्यांनी नगर छत्रपती संभाजीनगर महामार्गावर खरं तर रस्ता रोको आंदोलन सुरू केलं आणि मुस्लिम समाजाच्या धर्मगुरूंच्या नावाची विटंबना केल्याप्रकरणी आपण संतप्त झाल्याची भावना आंदोलकांनी म्हणजे बोलूनही दाखवली। पण कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला। नगर शहरात आता तणावपूर्ण शांतता आहे। तरी प्रकरण काय आहे, तर हे पुन्हा एकदा दोन समाज एकमेकांसमोर उभे ठाकलेत का? एका समाजाच्या धर्मगुरूचा अपमान करून नेमकं काय साधायचं आहे? नगरमधली खरं तर कायदा सुव्यवस्था ही कायम चर्चेत असते। कुठलाही मुद्दा हा नगरमध्ये म्हणजे पटकन पेट घेतो। जे देशभरात वातावरण आहे, खरं तर सोशल मीडियावर याविषयी ट्रेंडिंगमध्ये विषय आहे आणि त्यानंतर गरबासारख्या कार्यक्रमांमध्ये सुद्धा हिंदू विरुद्ध मुस्लिम असा रंग दिला जातोय का, याविषयी सुद्धा खरं तर अनेक वक्तव्य, अनेक प्रकरणं आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात। पण नगरमधलं कोटला गावातलं वातावरण आज तापलंय आणि तिथे जो राडा झालाय तो सगळा या एका घटनेमुळे आहे की तिथे एक रांगोळी काढणं, खरं तर ती एका समाजाच्या धर्मगुरूची रांगोळी असणं आणि मग त्या समाजाला अपमानित झाल्याची भावना येणं, हे खरं तर संपूर्ण कायदा सुव्यवस्थेला धक्का देणारं आहे। समाज म्हणून आपण सगळ्यांनी प्रगल्भ असलं पाहिजे, वैचारिक मतभेद असले पाहिजेत, पण सामाजिक मनभेद होता कामा नयेत। हीच खबरदारी आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे। आपल्याला याविषयी काय वाटते, आपली मतं कमेंट करून जरूर कळवा। तुर्तास इथेच थांबूयात, तोपर्यंत पाहत रहा सकाळ। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।